प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा आशयाचा ठराव राज्य साखर संघाच्या संचालकांच्या बैठकीत करण्यात आलाय। या ठरावाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील यांनी दिली आहे। ते म्हणाले, मुंबईत झालेल्या साखर संघाच्या संचालकांच्या बैठकीत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। या बैठकीला साखर संघाचे 23 संचालक उपस्थित होते। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील अत्यंत सुपीक शेती नष्ट होणार आहे, याचा थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल। ऊस उत्पादक घटल्यास ग्रामीण भागाचा कणा असणारा सहकारी साखर उद्योग आणि कारखानदारी धोक्यात येईल। म्हणूनच साखर संघाने पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात आंदोलनाची धग वाढत आहे। यावेळी PR पाटील यांनी ठरावाची प्रत शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील यांच्याकडे सुपूर्द केली। महामार्गाविरोधातील आंदोलनाला आता राज्यातील सहकार क्षेत्रातून प्रचंड मोठं बळ मिळाले। राज्य साखर संघाने या महामार्गाला जाहीर विरोध करत अधिकृत ठराव मंजूर केलाय। मागील महिन्यात कुरळप येथील हनुमान मंदिरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। या बैठकीला कॉम्रेड धनाजी गुरव, BG पाटील, कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, शहाजी पाटील, VT पाटील यांच्यासह कुरळप परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत शेतकऱ्यांनी PR पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या वतीने महामार्गाविरोधात ठराव देण्याची आग्रही मागणी केली होती। त्यावेळी तातडीने साखर संघाची बैठक घेऊन यावर निर्णय घेऊ असा शब्द PR पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला होता। त्यानुसार त्यांनी बैठक घेऊन ठराव केला आणि शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलाय। आज आमच्या कुरळप गावातील 2 सहकारी सोसायट्या, 2 पाणी पुरवठा संस्था, 2 दूध संस्था याच्या चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाची बैठक इथं झाली आणि त्या बैठकीमध्ये शक्तीपीठ मार्ग कोणत्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे या दृष्टीने एकमताने सर्व संस्थांनी ठराव केलेले आहेत आणि असा निर्धार करण्यात आलेला आहे की प्रत्येकानं आम्ही रक्त सांडू, परंतु कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा शक्तीपीठ मार्ग होऊन देणार नाही। त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही मोजायला तयार आहोत। त्याचबरोबर आमच्या बरोबरीनं आमच्या महिला भगिनी आहेत, त्यासुद्धा आमच्या खांद्याला खांदा लावून या शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी एक दिलानं उभा राहणार आहेत। अशा पद्धतीचं नियोजन इथं करण्यात आलेले आहे आणि ज्या वेळेला इथं प्रत्यक्ष मोजणीसाठी किंवा ड्रोनसाठी जेव्हा अधिकारी येतील त्या अधिकाऱ्यांना किती मोठा फौजफाटा पोलिसांचा घेऊन आले तरीसुद्धा त्याला प्रतिबंध करून त्याला पिटाळून लावण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीचा निर्धार आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व चेअरमन आणि संचालक मंडळाने व्यक्त केलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो।